घुटने टेकेगा। मुंबईच्या महापौर रितू तावडे पुन्हा चर्चेत। महापौरांच्या गाडीवर लाल निळ्या रंगाचे दिवे। मिलिंद नार्वेकरांनी ट्विट करत केले सवाल उपस्थित। राज्यामध्ये कुणीही कितीही गाड्यांना लाल दिवे लावू नये, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया। प्रत्येकानं केंद्राच्या निर्देशाप्रमाणे वागलं पाहिजे, फडणवीसांची माहिती। मुंबईच्या कफ परेडमध्ये मच्छीमार आक्रमक। समुद्राला बांधण्यात येणाऱ्या संरक्षक भिंतीवरून पेटला वाद। स्थानिक मच्छीमार आणि कफ परेड रेसिडेंट असोसिएशन आमने सामने। मनसेचा गुढीपाडव्याला शिवतीर्थावर मेळावा। मनसेकडून मेळाव्याचा टीझर जारी। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पुण्याच्या दौऱ्यावरती। फडणवीसांच्या हस्ते पुणे मेट्रोच्या भवन या वास्तूचं होणार लोकार्पण, तर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार सुद्धा राहणार उपस्थित। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना तिसऱ्यांदा डॉक्टरेट। फडणवीस यांना डॉक्टर ऑफ सायन्स उपाधी प्रदान। छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी भाजप सेनेमध्ये तडजोड। प्रत्येकी 2.5 वर्ष अध्यक्षपदाचा फॉर्म्युला। पहिली 2.5 वर्ष कोणाला, निर्णय सोमवारी होणार। मराठवाड्यामध्ये उन्हाचा पारा 40 अंशांवरती। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये शाळांच्या वेळेमध्ये बदल। येत्या 16 मार्च पासून 3080 शाळा सकाळच्या सत्रात भरणार। 2 आठवड्याच्या युद्धामध्ये हजारोंचा बळी। आखातातल्या संघर्षामध्ये 15 दिवसांमध्ये 3000हून अधिक ठार। बगदादमधील अमेरिकी दूतावासावर इराणचा हल्ला। इराणकडून सुडाच्या भावनेनं प्रतिकार। शेजारील मुसलमान राष्ट्रांवर इराणकडून हल्ले सुरूच। संयुक्त अरब अमिरातीतील तेल साठ्यांना लागलेली आग अजूनही विझत नाहीये। इराणच्या हल्ल्यानंतर उडालाय फुजाईराच्या तेल साठ्याचा फडका। देशातील दुसरं कामाख्या माता मंदिर नाशिकच्या निफाडला होणार। आसाम नंतर महाराष्ट्रामध्ये पहिलं कामाख्या मंदिर। नमस्कार, मी सिद्धेश ताकवले आणि आपण पाहतो